नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे जे शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं, त्यासाठी नुकसान भरपाईसाठी निधी वितरित करण्यासाठीचा जी-आर हा निर्गमित करण्यात आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता 24 जानेवारी 2024 रोजी जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतीपिके व शेतजमिनीच्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत पावसाळी हंगाम 2023 आदेश क्रमांक 3. तर जी आर काय आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर पहा, जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 61,71,91,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात लेखा शीर्षनिहाय दर्शविल्याप्रमाणे वर अनुक्रमांक 2 येथे नमूद 24/1/2023 अन्वये सूचित केलेल्या आवश्यकतेनुसार कार्यासन म11 यांनी हा निधी वितरित करावा. तर तुम्ही पाहू शकता हा जो निधी आहे तो कुठल्या कुठल्या जिल्ह्याला वितरित होणार आहे, कुठल्या कुठल्या विभागाला वितरित होणार आहे याबद्दलचा इथून तुम्ही माहिती घेऊ शकता. दिनांक 24 जानेवारी 2024 सोबतचे प्रपत्र जून ते ऑक्टोबर 2023 मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरता वितरित करावयाचा निधीचा लेखा शीर्षनिहाय तपशील. इथून तुम्ही पाहू शकता विभाग, बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये, बाधित शेतकरी संख्या आणि निधी जो आहे तो लक्ष रुपयामध्ये इथून पाहू शकता आणि शेतजमिनीचं नुकसान तुम्ही हेक्टरमध्ये इथून पाहू शकता. याचा तुम्ही स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता किंवा या जी-आरची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करण्यात आलेली आहे, तिथूनही हा जी-आर तुम्ही वाचून घेऊ शकता. तर यानुसार नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि अमरावती यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे. तर याची मर्यादा काय असणार आहे पहा. जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीत विहित दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टर मर्यादित असल्याची खातरजमा करण्यात यावी. तर दिनांक 9/11/2023 नुसार शेतजमिनीच्या नुकसानीकरता मदत बिगर अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील 2 हेक्टर मर्यादेत अनुज्ञेय करण्यात आले असून शेतजमिनीचे नुकसान झाल्याचे प्राधिकृत अधिकाऱ्याने प्रमाणित करणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे हा निधी जो आहे तो आता वाटण्यात येणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.